मी डॉक्टर प्रतिभा जाधव, नाशिक. आपणासमोर सचिन वसंत पाटील लिखित कष्टाची भाकरी ही कथा सादर करते. सचिन वसंत पाटील यांच्या अवकाळी विळखा या कथासंग्रहातून ही कथा घेतलेली आहे. श्रमप्रतिष्ठा आणि ध्येयनिष्ठा जागवणारी आणि जपणारी अशी ही कथा आहे. व्यसन, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा, दुःख, शोषण, निराशा यावर श्रम, घाम आणि ध्येयाद्वारे मात करता येते. ही शिकवण देणारी, हा धडा देणारी, आत्मभान जागृत करणारी अशी ही कथा, जिचं शीर्षक आहे कष्टाची भाकरी. सचिन पाटील. मागच्या 2-3 वर्षाप्रमाणे याही वर्षी द्राक्षबागेनं धोका दिला. ऐन मोक्यात दावण्यानं गाठलं, त्यामुळं निम्मी अर्धी बाग गेली. कसा तरी खर्च बाहेर पडेल म्हटलं, पण तेही नाही. 3000 पेटी निघायची ते 1000-1200वर घसरली. त्यात काढणीच्या टायमाला पाऊस उठला. खालतीकडनं अवकाळी आभाळ भरून यायला लागलं. मग दर पडले. सगळा धंदा अंदरबट्ट्यात, व्यापाऱ्यांची भर दुसरं काय. 4 वर्ष झाली पाटलाच्या विनायकनं द्राक्षबाग घातलेली. पहिलं वर्ष बाग मोठी व्हायला गेलं. दुसऱ्या वर्षी जास्ती लागच धरली नाही. म्हटलं अजून वेली लहान आहेत, मुळं धरली नसतील. तिसऱ्या वर्षी ऐन धाटणीला अवकळीनं दणका दिला. हवामान बिघडलं, त्यात व्हायरस म्हणून कसला रोग आला. बघोच तर बाग हातातनं गेली. 50-50 हजार औषधं खर्च बोकांडी. वर बाग घालायला म्हणून घेतलेलं बँकेचं कर्ज आहे तसंच. पण आता बँकेने बी तगादा लावलाय, ते तरी कितींदी गप्प बसणार. आता हे 4थं वर्ष. कर्ज पार गळ्याला आलंय. यावर्षी काही हाताला लागेल अशी आशा होती, पण ह्यो दावण्या काळ बनून आला. आशेची पार घोर निराशा झाली. नुसता अग्निचक्रात घावल्यागत झाले. प्रत्येक वर्ष सारखंच, पुन्हा तेच. धड मरतही नाही आणि यातून बाहेर पडतही नाही. नुसती होरपळ. आपलं एक सोडा, पण आपल्याबरोबर घरातल्यांची का होरपळ? त्या एवढ्या चिमुकल्या पोरांचा काय दोष? एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मली, हा त्यांचा दोष? आता बाग काढून टाकण्याशिवाय गत्यंतर नाही. पण बाग काढून काय करायचं? बँकेचं 2.5-3 लाखाचं कर्ज थकलंय, ते बरे सोडतील. दुसरं काही पीक करावं तर तेवढं उत्पन्न येणार नाही. त्यातनं कर्ज भागणार नाही. आणि नवं पीक करायला जवळ पैसा नको का? वर आणखी पोटाचा प्रश्न आहेच. देवाने हे पोटच आपल्याला दिलं नसतं तर बरं झालं असतं. किती घातलं तरी पोटाला पुरत नाही. रोज सकाळी भूक लागतेच. ही भूक भागवायची कशी? आणि वर ही ढिगभर तुंबलेली देणी. या अग्निचक्रातून सुटायचा काही उपाय शोधला पाहिजे. 4 वर्षापूर्वी तशी विनायकची परिस्थिती बरी होती. 2-2.5 एकर बागायती जमीन, 1-1.5 एकर प्रतिवर्षी कारखान्याला जाणारा ऊस, दुधाची 2 जनावरं, हातात खेळता पैसा, टुगू-मुगू संसार चांगला होता त्याचा. पण कुठलं खोड डोसक्यात शिरलं आणि त्यानं द्राक्षबाग घालायची ठरवली. तासगाव मने राजुरीकडे फिरून तो द्राक्षबागा बघून आला. एक्सपोर्ट क्वालिटीची मिळणारी द्राक्ष आणि भरघोस असं येणारं उत्पन्न. उत्पन्नाचे आकडे ऐकूनच त्याचे डोळे फिरले. एखादं वर्ष जरी पिकलं तरी सारं दैन्य फिटेल. 10-5 वर्षात पुढची पिढी बसवून खाईल इतका पैसा मिळेल. या आशेवर विनायकनं द्राक्षबाग लावायचा निर्णय घेतला. घरची जनावरं विकली. वरती आणखी बँकेचं कर्ज काढलं. पै पावना उसनवार केला आणि तो एकदाचा द्राक्ष बागायतदार झाला. पहिली 2 वर्ष कर्ज म्हणजे किरकोळ वाटत होतं त्याला. एखादं वर्ष द्राक्षबाग पिकली तर सारं कर्ज फिटेल असा त्याचा अंदाज होता. पण हळूहळू राईचा पर्वत व्हावा तसं व्याजाचं व्याज वाढत गेलं आणि कर्जाचा डोंगर झाला. कर्ज वाढलं पण बागेचा काही मेळ जमत नव्हता.
3 वर्षात पीक हाती लागलं नाही, उगी घुम्यागत तो घरात बसून राहायचा. त्याची बायको समजूत घालायची, होईल काहीतरी, तुम्ही काळजी करू नका. काळजी करू नको तर काय करू, सगळ्यांच्या बागा पिकत्यात, आमच्याच गळ्यात हे दोंडा का. होतं असं, आपल्या नशिबातच नाही तर कुठनं आणायचं, असा दोघांचा संवाद व्हायचा. पण यावर्षी घर पारच धुवून निघालं. हाईत नाहीत तेवढे पैसे बागेच्या औषधाला घातले. यावर्षी तरी बाग चांगली पिकेल आणि आपण बँकेच्या ऋणातून मोकळं होऊ, असं त्याला वाटत होतं. पण याही वर्षी द्राक्षबागेने धोका दिला. बँकवाले ऐकेनात, त्यांनी जप्तीची नोटीस काढली. अगोदरच 2-3 वेळा काहीतरी सांगून गाडी पाठीमागं पाठवली होती. पण आता शेवटचा उपाय करायला हवा होता. विनायकनं खूप विचार केला आणि चुलत चुलत्याला रान घाणवट द्यायचं ठरलं. 12 वर्ष व्याजात रान खायचं असा करार केला. मग त्याच्याकडले पैसे घेऊन बँकेचं सगळं कर्ज भागवलं. तेव्हा कुठं सुटणूक झाली. देणी तात्पुरती भागली, पण जवळचे पैसे संपत आले. रान आणि जनावरं नसल्यामुळे नवीन येणंही काही नव्हतं. रानातलं येणं तर आता 12 वर्ष थांबलेलं, जनावरंही विकलेली. आता विनायक समोर पुढं काय करायचं हा एकच प्रश्न राक्षसागत वासून उभा होता. खोरं फावडं घेऊन रोजंदारीवर कामाला जावं तर ते आपल्या बाप जन्मात जमणार नाही. आणि लोक काय म्हणतील, कालचा बागायतदार आज दुसऱ्याच्यात गडी. विनायकाच्या डोक्याला हे सहन झालं नसतं. कुणी बोट दाखवून नावं ठेवावीत, चौकात चेष्टेचा विषय व्हावा, असं काही त्याला करायचं नव्हतं. अगोदर त्याला निराशेनं पुरतं घेरलं आणि आता पुढं काय करायचा हा विचार त्याचं मन कुरतडीत होता. हळूहळू घरातील खायच्या एक वस्तू संपू लागल्या. त्याची बायको टुकीनं चालवत होती, पण येणंच नाही तर पुरणार किती दिवस. साठवलेल्या पाण्याच्या टाकीतलं पाणी जर आपण रोजच उपसू लागलो तर ते एक दिवस संपणारच. विनायक एकेकाळचा ग्रॅज्युएट. शेती जमत नाही तर नोकरी करूया, म्हणजे नोकरीचं बागेसारखं नाही. पाऊस पडला नाही पडला, कुठला रोग आला, दर पडले, असलं टेन्शन नाही. 1 तारीख आली की माझा पगार टाक म्हणायचं, झालं काम. भले पैसे थोडे कमी मिळतील, पण मिळतील याची 100% खात्री. म्हणून विनायकने नोकरी करायचा विचार केला. मग हेलपाटे सुरू झाले. शहराकडे कुठून तरी जुनी ओळख पाळख काढायची. ऑफिसात, पतसंस्थेत, शाळेत कुठंही कोणी क्लार्क शिपाई म्हणून घेतंय का यासाठी प्रयत्न सुरू झाले. पण इथंही त्याचं दुर्दैव साथ सोडत नव्हतं. प्रत्येक ठिकाणी ठरल्यासारखा नकार आणि नको ती मानहानी. तुमच्यासारखा शिकला सवरलेला माणूस आम्हाला पाहिजेच होता. आम्ही तुम्हाला आनंदाने घेतलं असतं, पण आताच आम्ही 2 नवी माणसं घेतलीत. बघूया पुन्हा पुढे कधीतरी. माणूस लागल्यावर लगेच तुम्हाला कळवतो हां. अशी अनेक गुळमुळीत गोड गोड उत्तरं ऐकून विनायकला काव आला. किती नकार पचवायचे. जवळचे बालमित्र, शहरातले, परगावचे, कॉलेज मित्र तर कधीच दूर झाले होते. गरजेला अडीनडीला त्याला कोण जवळ करीत नव्हतं. द्राक्षबाग घातल्यावर विनायकला भरपूर पैसे मिळणार म्हणून त्याच्याशी दोस्ती करून खाऊ घालणारे त्याचे दोस्त आता त्याच्यापासून लांब लांब राहत होते, त्याला टाळत होते. एक दिवस विनायकची बायको म्हणाली, हे असं किती दिवस चालायचं. मी तरी काय करू, बघतोयच की. असं नुसतं बघून चालणार नाही. पोरांची परीक्षेची फी भरायची आहे, घरातलं तेला मिठाचं सगळं संपलं आहे. मला बी कळतंय की. शेजारचे नाना गवंडी म्हणत होते, माझ्याबरोबर गवंड्याच्या हाताखाली येतोय का बघ, 300 रुपये हाजरी दिवसाला. लय शहाणी आहेस, BCom झालोय मी, गवंड्याच्या हाताखाली जा म्हणतीस काय. मग काय करायचं तर, वेळ येईल तसं वागायला नको, वारा वाहील तशी पाठ फिरवायला पाहिजे. अगं पण माझं शिक्षण काय. आग लावा तुमच्या शिक्षणाला, काय उपयोग त्याचा, पैशापुढं तुमचं शिक्षण शून्य. आणि हे ऐकून विनायक निरुत्तर व्हायचा.
गवंड्याच्या हाताखाली काम करणं त्याला हलकं वाटायचं, लाजिरवाणं वाटायचं. वाघ उपाशी मरतो पण गवत कधी खातो का, असं तो कधी कधी म्हणायचा. विनायकची बायको रोजच्या टंचाईला कंटाळून गेलेली. आजवर तिनं कसं बसं ढकलत आणलेलं, पण इथून पुढं रेटणं आता शक्यच नाही. आपल्या नवऱ्यानं आता मिळेल ते काम करावं असं तिचं मत. अनेक कारखाने, फॅक्टरी, फाउंड्री, शोरूम, गोडाऊन आणि जुन्या मित्रांची घरं फिरून फिरून विनायक घरी परतायचा. रोज संध्याकाळी बायको आणि मुलं दाराच्या चौकटीला टेकून हिरमुसल्या तोंडाने त्याची वाट पाहायची. आजची संध्याकाळ आपल्या जीवनात आशेचा किरण घेऊन येईल. बाबांनी कुठून तरी पैसे आणले असतील, बरोबर खायला आणलं असेल. पोरं आशेने त्याची वाट बघायची. पण हताश होऊन पाय ओढत येणाऱ्या विनायकला गल्लीच्या कोपऱ्याला बघितलं की बायको आणि मुलं ओळखायची की आजही विनायकला नोकरी मिळालेली नाही. पैशांचीही व्यवस्था दिसत नाही, पण ती काही बोलायची नाहीत. असेल तो घास मुटका सगळ्यात वाटून पाण्याबरोबर खायची. अशा या विपन्न अवस्थेत विनायकला व्यसन जडलं. सांज सकाळ तो टपरीवर दिसू लागला. टपरीवाल्याशी कुजबूज करून तो आकडा खेळू लागला. त्याच्या मते झटपट पैसे मिळवण्याचा तो एकमेव मार्ग होता. शेती आणि नोकरीपेक्षा हे बरं होतं. या महागाईच्या दिवसात 1 रुपयाला 60 रुपये, इतक्या झटपट आकड्याशिवाय कोणी देत नाही. आणि त्यात धोकाही कमी आहे. 10 रुपये लावले तर त्यातील 6 हे हमखास लागणार. आता आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आकड्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं विनायकचं मत झालं. पण श्रीमंतीच्या आशेनं हळूहळू गरीब होण्याचा तो मार्ग आहे हे विनायकच्या लक्षात आलं नाही. निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी 4 पैसे हाती येतील या आशेपोटी तो आकड्यावर पैसे लावत होता. पहिल्या दिवशी ज्यावेळी त्याने पैसे लावले त्याला 10 रुपयाला 125 रुपये लागले. त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आलेले सगळे पैसे त्याने पुन्हा आकड्यावर लावले. दिवस रात्र तो आकड्याचा विचार करू लागला. त्याच्या डोक्यात आकडा थैमान घालू लागला. सकाळी उठल्या उठल्या ओपन काय येईल या एकाच विचाराने तो झपाटलेला असायचा. आणि संध्याकाळ झाली की क्लोज काय आला हे बघूनच तो झोपायचा. आता तो घरात क्वचितच थांबायचा. त्याचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. संगत गुणानं तो नशापानही करू लागला. घरी क्वचित तो कोणाशी बोलायचा. बायकोची किटकिट सुरू झाली की उठून टपरीवर जायचा. आकड्यासाठी पैसे मिळेना झाले की घरातील वस्तू चोरून विकायचा. हळूहळू घरातील वस्तू कमी होऊ लागल्या. बायकोला संशयानं घेरलं. घरातही भांडणं होऊ लागली. मग त्यानं अलीकडं घराला येणंच सोडलं. जवळचे पैसे संपले की तो घराकडे येऊ लागला. बायकोशी भांडून पैसे मागू लागला. सुरकुतल्या चेहऱ्यानं मुलं आपल्या बाबाचा तो पराक्रम बघायची. त्याच्या बायकोला घर चालवणं मुश्किल झालं. शेजारी पाजारीही देऊन देऊन थकले. रोजचंच मढं त्याला कोण रडं. केस पिंजारलेल्या दाढीचं खुंट वाढलेल्या अवस्थेत विनायक गावभर हिंडू लागला. आकड्याशिवाय दुसरा विचारच त्याच्या डोक्यात नसायचा. पुराच्या खोल पाण्यात तो गटांगळ्या खात होता. गोल गोल फिरणाऱ्या भोवऱ्यात तो अडकला होता. त्याचं भान हरपलं होतं. आकड्यानं पुरतं त्याला घेरलं होतं. आकडा हमखास लागण्यासाठी काही गैरसमजही होते. सकाळी उठल्या उठल्या न्हाव्याचं तोंड बघायचं. कुठल्या तरी एका पेपरात कार्टूनच्या चौकोनात एक गुप्त आकडा यायचा आणि तो हमखास बसायचा. सारखं तोच हिशेबात येणारा आकडा. रस्त्यावर दिसणारे गाड्यांचे नंबर, त्यांची बेरीज करून येणारा शुभांक, असे अनेक तर्कवितर्क आकडा लावणाऱ्यांचे होते. विनायकला कधीकधी आकडा लागायचा नाही. आकडा नाही लागला याचे दुःख विसरण्यासाठी तो दारू प्यायचा आणि आकडा लागला तर आनंद साजरा करण्यासाठी तो दारू प्यायचा. बऱ्याच वेळा आकडा लागायचा नाही. मग आदल्या दिवशीच तोटा भरून काढण्यासाठी तो पुन्हा खेळायचा आणि पुन्हा हरायचा.
आकड्याच्या खेळात आता तो पुरा गुरफटला होता. बायको त्याच्या या वागणुकीला कातावून गेली होती. मुलं सैरभैर झाली. सोन्यासारख्या संसाराला कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक. थोड्याच दिवसात वाया गेलेला व्यसनी माणूस अशी त्याची कीर्ती गावात पसरली. कुणी त्याला चपलेजवळ उभे राहू देईना. अधेमध्ये शुद्धीवर आल्यावर तो काम हुडकायचा, पण दारुड्या अस्सल आकडेबाज माणसाला कोण काम देणार? मिळकत नाही, वरती आणखी आकड्याचा दारूचा खर्च. शेवटी राहतं घर त्यानं विकायला काढलं. राहू कुठल्या तरी भाड्याच्या घरात, नाहीतर गावाबाहेरच्या झोपडपट्टीत, असा त्याने विचार केला. पण घर विकायलाही अनेक अडथळे येऊ लागले. चुलत चुलत्याने शेताबरोबर घरही आपल्या नावावर करून घेतलेलं. एक दिवस त्याला चुलत चुलत्यानं घराबाहेर हाकलून दिलं. घर माझं आहे, पुन्हा इकडं आलास तर पाय मोडीन, असा दम भरला. फुटकी भांडी कुंडी बाहेर फेकून दिली. विनायक रस्त्यावर आला. त्यानं प्रतिकार करायचा प्रयत्न केला, पण शक्ती अपुरी पडत होती. चुलत चुलत्याविरुद्ध कोर्टात केस करायला हवी होती, पण जवळ पैसे नाहीत. गावचे सरपंचही चुलत्याच्याच बाजूने. ग्रामसेवकही काही ऐकून घ्यायला तयार नव्हता. त्याला कोण दारात उभं राहू देईना. दारुड्या माणसाचं कोण ऐकणार? कोर्ट कचेरीसाठी पैसे नाहीत. वेळही भरपूर लागणार होता. घर विकून पैसे यायचे दूरच, आणखी मनस्ताप वाढला आणि परिणामी व्यसनही वाढलं. घर गेलं तसं बायको मुलांचा आसरा सुटला. तिनं डोकं आपटून रक्तबंबाळ केलं. पोरांनी रडून आरडून दंगा केला. शेवटी विनायकनं गावाबाहेर एका गचाळ वस्तीत खोली भाड्यानं घेतली. फुटकी तुटकी भांडी मांडून तिनं आपला संसार थाटला. पण विनायकचं डोकं अजून थाऱ्यावर नव्हतं. एक दिवस त्याने बायकोच्या गळ्यातील जिन्नस तोडून नेला. सोनाराकडं मोडून काही पैसे मिळवले. आर या पार या विचारानं त्याने सगळे पैसे आकड्यावर लावले. आणि त्याला खात्री होती आज आकडा लागणार. त्याच्या एका आकडेबाज मित्राने त्याला तशी टीप दिली होती. आता तो वाट पाहू लागला निकालाची. खरं तर तो आज नशेत नव्हता. त्याची बेचैनी खूप वाढली. बायकोचा दागिना मोडून त्याने जुगारात लावला होता. आज जर आकडा लागला तर लाखो रुपये मिळणार. आपलं सारं दैन्य फिटणार. पोरांची परीक्षा फी, त्यांना कपडे लत्ते, घराचा बाजारहाट, बायकोला साडी. आपण चकाचक राहू. गावात ओळखू येणार नाही असला पेहराव करू आपण. वरती जॅकेट, पायात बूट, चकचकीत पॉलिशचे. असं बरंच काही ठरवलं होतं विनायकने. पण हे सगळं आकडा लागला तर, आणि नाहीच लागला तर विचारही करवत नाही. उद्ध्वस्त होईल त्याचं जग. अशातच दुसऱ्या दिवसाची सकाळ उगवते. रात्रभर झोप नव्हतीच. सकाळचं काहीही न आवरता तो टपरीवर गेला. काळजाचे ठोके मोजत अधाशासारखा त्याने आकडा बघितला. त्याला हादराच बसला. जीव भवऱ्यात घावल्यागत झाला. आपल्या पायाखालची जमीन थरथरल्याचा भास होऊ लागला. तो सगळे पैसे साफ हरला होता. त्याचे सारे अंदाज फारच वाईट होते. सगळेच्या सगळे पैसे बुडाले होते. त्याची सगळी भिस्त आजच्या आकड्यावर होती. अंगातलं त्राण गेल्यासारखा तो खाली बसला. त्याला काही सुचेना. त्याचं मन खचून गेलं. काय काय स्वप्न बघितली होती आपण. आता बायका पोरांना आपलं तोंड कसं दाखवायचं आणि इथून पुढं त्यांना जगवायचं कसं. तंद्रीतच तो उठला. डोळ्यासमोरल्या रस्त्यावरून चालू लागला. त्याला आपल्या गावापासून दूर जायचं होतं. घरापासून दूर निघून जायचं होतं. कितीतरी वेळ एकटाच तो चालत होता अनवाणी. दुपार टळून गेली. संध्याकाळ होऊ लागली. गावामागून गावं मागं पडली. पण रस्ता संपेना. पोटात अन्नाचा कण नाही. चालून चालून त्याचे हातपाय थकले. तो खाली बसला. दूरवरून कुठून तरी रेल्वेचा आवाज येत होता. त्याच्या मनात विचार लक्कन चमकला. झोकून द्यावं रुळावर आणि संपवून टाकावं हे दळभद्री जीवन. काय उपयोग असल्या जगण्याचा. त्यापेक्षा मेलेलं बरं. धड आपल्याला घरही चालवता येऊ नये, पोरांची परीक्षा फी भरता येऊ नये, आणि आता बायकोला तोंड तरी कसं दाखवावं. त्यापेक्षा
त्यापेक्षा संपवून टाकावं हे जीवन. त्याच्या मनातल्या अंधारासारखाच चारी दिशेला अंधार पसरलेला. चहूबाजूला पडलेल्या या अंधारात सापासारख्या दिसणाऱ्या रेल्वे रुळावर तो पहुडला. दिवसभर तापून तापून रेल्वे रूळ गरम झाले होते. त्या रुळांचा गरम स्पर्श त्याच्या मानेला जाणवत होता. रेल्वेचं ते प्रचंड धूळ त्याच्याच दिशेने येत होतं. रेल्वेचा आवाज अगदी जवळ येऊ लागला. त्याच्या छातीची धडधड वाढली. काही क्षण सगळं जग स्तब्ध झाल्यासारखं झालं. अंग पोकळ झाल्यागत वाटू लागलं. फक्त रेल्वेची धडधड. मृत्यू अगदी समीप येऊन ठेपलेला. त्याने डोळे झाकले आणि क्षणभरच डोळ्यासमोर चित्र तरळली. आपलं घर, सोन्यासारखी बायको, लहान लहान गोजीरवाणी 2 मुलं. आपल्यानंतर आता ती बेवारशी होणार, गल्लीतल्या रस्त्यावर भीक मागत फिरणार. झटकन चटका लागावा तसा तो रेल्वे रुळावरून बाजूला झाला. काही क्षणातच रेल्वेचं ते प्रचंड धूळ शिट्टीचा कर्णकर्कश आवाज करीत, खडखडाट करीत त्याच्या जवळून निघून गेलं. डोळे मिटून डोक्याला हात लावून तो काही वेळ शांत बसला. रेल्वेची धडधड कमी होत गेली, पण अजून त्याच्या छातीची धडधड थांबली नव्हती. गुडघ्यात मान घालून तो अंधारात कितीतरी वेळ बसला. मनात काहीतरी ठरवून तो उठला आणि घराकडे चालू लागला. त्याच्या पावलात आता आत्मविश्वास होता. एकेका पावलाबरोबर तो आपली दिशा ठरवत होता. सकाळी तो लवकर उठला. त्यानं माळ्यावर पडलेलं खोरं हुडकून काढलं. अंघोळ करतानाच ते पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं. त्यानं निवडलेला मार्ग कष्टाचा होता, कष्टाचा. काट्या कुट्यातून जाणारा होता, पण घामाचे मोती करणारा होता. लोक हिणवतील, 4 दिवस हसतील, पण इमानदारीने राबणाऱ्या हातांना भीती कुणाची? खांद्यावर खोरं टाकून तो नाना गवंड्याच्या घराकडे चालू लागला. आता त्याला कष्टाच्या भाकरीची चव चाखायची होती. कष्टाच्या भाकरीची चव. त्याच्यात झालेल्या या बदलाने त्याची बायको सुखावून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती आणि तिलाही आजची संध्याकाळ कधी होईल असं झालं होतं. आजची संध्याकाळ कधी होईल असं झालं होतं.